मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आणि गेल्या 8 महिन्यामध्ये या शरीराची कशी कशी दशा झाली हो, बघितलं ना तुम्ही. शरीराची अवस्था कशी कशी झाली. आतापर्यंत तर स्मशानापर्यंत येत होते आतापर्यंत लोक, पण या कोरोनाने आपल्या शरीराची अवस्था कशी केली आहे. घरातून जायचं, ऍडमिट व्हायचं आणि पन्नी पॅक करून स्मशानात जायचं. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. शाश्वती आहे का, गॅरंटी आहे का शरीराची. शरीराची गॅरंटी आहे का नाही. म्हणून शरीराचा अहंकार कदापि करायचा नाही. शरीराचा भ्रमणेने कदा. मी चांगला राहणार आहे, मी खूप दिवस जगणार आहे, विचार सोडून द्या, डोक्यातून काढून टाका. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. भरोसा आहे का. अहो संतांनी सांगितलंय, अहो जन्म जन्म गेली, शरीर नाश पावलं. संतांची अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, शरीराचा नाश पावला, तरीही त्यांना देव मिळाला नाही. देवाला मिळवण्यासाठी शरीर झिजवलं. जन्म जन्म मुनी जतन कराये, अंतराम कैयावत नाही. राम राम. तुलसीदासजी महाराज म्हणतात, जन्म जन्म जतन केलं या शरीराला तरी राम आला नाही. शरीर खराब झालं तरी देव भेटला नाही. मग संतांनी सांगितलं, शरीराचा अहंकार करूच नका ना. इथं शरीराचा अहंकार करू नका. या ठिकाणी शरीराचा अहंकार भ्रम केला ना तर निश्चित शरीराचा नाश होईल आणि महत्त्वाचं जे आहे ना ते आपल्या सोबत येणार नाही. मग महत्त्वाचं जगामध्ये काय आहे तर ते भगवंताचं नाम आहे. कोणतं नाम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रे. कसं आहे बघा, होत असतं थोडंसं इकडे तिकडं नाही का. एक तर कोरोना महामारी आहे, दुसरी गोष्ट
कीर्तन सगळे बंद आहेत, बरोबर आहे की नाही? तिसरी गोष्ट पोलिसाची भीती आहे. आणि तरीही हिंदू भक्ती शक्ती युवा वारकरी प्रतिष्ठान आणि आमचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य संजयजी महाराज पडघम मुंबईकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हे प्रतिष्ठानच असं आहे, हिंदू भक्ती शक्ती युवा वारकरी प्रतिष्ठान. हे प्रतिष्ठानच असं आहे, पुनश्च एकदा सांगते, हिंदू भक्ती शक्ती युवा वारकरी प्रतिष्ठान हे कशाचं प्रतीक आहे? हे माझ्या छत्रपतीचं प्रतीक आहे. हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक आहे. आणि मी माझं हिंदुत्व पाठीमागे सरू देणार नाही. हा आमचा बाणा आहे. काय? हा आमचा बाणा आहे. कारण हिंदूंचं रक्षण करणं हे माझ्या वारकऱ्यांचं प्रतीक आहे. हे माझ्या वारकऱ्यांचं ब्रीद आहे. आणि हातात ढाल तलवार घेऊन जसं माझ्या राजांनी या देशाला या राष्ट्राला सावरलं ना, तसंच माझ्या वारकऱ्यांनी, माझ्या मायबापांनी, माझ्या साधू संतांनी, नव्हे राजांच्या मावळ्यांनी हे सर्व या ठिकाणी चालू ठेवलंय. बघा ना, या कोरोनाच्या महामारी सुद्धा केवढा आनंद आहे. एवढा आनंद कुठेच नाही. एवढा आनंद कुठेच नाही हो, कुठेच नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कुठेच नाही, कशातच नाहीये. आज मृत्यूला सामोरे जाणारे लोक, म्हणजेच तुम्ही आम्ही मृत्यूला घाबरणारे लोक, मरणाला घाबरणारे लोक आज सर्वजण या ठिकाणी जमलोय. कशामुळे जमलोय? अहो, आपण छत्रपतींचे मावळे आहोत. छत्रपतींचे, बरोबर आहे की नाही? छत्रपती शिवराया मुझे काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. कशामुळे? दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. छत्रपती शिवराया मुझे काय कुणाची भीती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. हा, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. आम्हाला कुणाचीच भीती नाहीये, कारण आमचं दैवत छत्रपती शिवराय आहे. आणि मी मोठ्या अभिमानाने सांगेल, अगदी आंध्रमध्ये सुद्धा मी सांगितलं की मी राजांच्या गावची हो. संभाजीनगर माझं गाव आहे आणि माझ्या राजांचं गाव सुद्धा हेच आहे. मी मोठ्या अभिमानाने सांगते की संभाजीनगर हे माझ्या राजांचं गाव आहे आणि मी त्या गावची कन्या आहे. आणि एवढंच नाही, मी सर्वांची लाडकी आहे. बरोबर आहे की नाही? लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक संतांची. लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. मजवरी कृपा बहुतांची, माझ्यावरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. हे लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. लाडकी लेक मी संतांची, मी संतांची लाडाची
देवाची लेक आहे ना, म्हणून या कोरोनाच्या महामारीमुळे मी वाचली आहे. आणि त्याचं विषय सांगायचं म्हणजे अहो, तुम्हाला असं म्हणायचंय का साधू संतांची कृपा फक्त तुमच्यावरच आहे, आमच्यावर नाही आहे, सर्व जगावर संतांची कृपा आहे. म्हणूनच महाराज म्हणतात, संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत. माय बापासारखी कृपा त्या संतांची तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी जशीच्या तशी आहोत हो. म्हणून त्या संतांची वृत्ती कशी आहे, अभंगाच्या शेवटच्या चरणात, ए नाम मने गाय तुझ एक सारा, नाम मने गाय तुझ एक सारा, नाम मने गाय तुझ एक सारा, नाम मने गाय तुझ एक सारे, 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 नाम मने गाय तुझ एक सारे. साधू निरंतर व्रत तैसा, साधू निरंतर व्रत तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू निरंतर साधू निरंतर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. ये साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी. राम साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी.
प्रेममूर्ती नामदेव महाराज शेवटच्या चरणात सांगतात की बाबा रे, आईसारखे, आई वडिलासारखे आणि गायीसारखे परोपकार करणारे माझे संत आहेत. त्यांनी परोपकार केलाय. गाय काय करते हो? अमृतासारखं दूध देते. आजच्या घडीमध्ये गाईचं दूध हे अमृत सांगितलेलं आहे. म्हणून अमृतासारखं सार आपल्यापर्यंत पोचवलं त्या माझ्या साधू संतांनी. आणि म्हणून नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ततैसा. निरंतर अखंड सदैव आणि नेहमी संतांची कृपा तुमच्या माझ्यावर अशीच राहो. म्हणून आज या ठिकाणी या चारही चरणाचा धावता भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी हिंदू भक्तिशक्ती युवा वारकरी प्रतिष्ठान आणि यांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा अगदी म्हणजे धावत्या वेगात आणि हा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कारण या ठिकाणी सर्व काही चालू झालं आहे, पण आणखीन मंदिर काही सुरू नाही. तरीही आपण आपल्या शिवाजी कॉलनीतील या हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि हनुमंतरायांची कृपा आपल्यावर आहे आणि सर्व देवाची कृपा आपल्यावर आहे. निश्चित आपल्यापर्यंत कोणीही येऊ नये, सर्वात अगोदर कोरोना आपल्यापर्यंत येऊ नये. आणि ही मागणी आपण देवाकडे करायला पाहिजे. आणि या कीर्तनातून, आजच्या या कीर्तनातून मी देवाकडे हेच मागेल की हे माझ्या भगवंता, हे पांडुरंगा, साधू संत मायबापांना एकच विनंती करेल की माझे जेवढे वारकरी आहेत, माझे जेवढे जवळचे आहेत, माझे नवे नवे सर्व जगच माझं आहे, या सर्व जगाला दुःख निवृत्त कर आणि सुखाची प्राप्ती करून दे. म्हणून आणि अगदी चारही चरणाचा धावते वेगानं धावता भावार्थ अगदी संपलेला आहे. म्हणून या ठिकाणी हिंदू भक्तिशक्ती युवा वारकरी प्रतिष्ठानच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा आणि संपन्न झालेली आहे. आणि सर्व महाराज मंडळीचे मी आवर्जून धन्यवाद करेल. त्यामध्ये सर्व माझे गुरुजन वर्ग आणि माझे सर्व बंधू वर्ग, सर्व महाराज मंडळी, शूटिंगवाले, आमचे शिंदे माऊली, या ठिकाणी सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, गंडे महाराज, माझ्या महिला मंडळ वेळात वेळ काढून आल्या, कोरोनाला न घाबरता आल्या. म्हणून माझ्या महिलांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायचे. हिंदू भक्तिशक्ती युवा वारकरी प्रतिष्ठानसाठी सुद्धा माझ्या शिवाजी कॉलनीतून, मुकुंदवाडीतून आणि माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामधून सुद्धा योगदान आहे. आणि पुढाकार आमचे शंभूराजे प्रतिष्ठान आहे. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.